सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद संतपाठ पान 90-91. मन घटी बोल बोलू नारायणी सदा डोलू. मन घटी, घट म्हणजे भांड. या मनोरूपी भांड्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना मनातल्या मनात बोलणं, तर मन हे घटासारखं आहे. तर मन घटी बोल बोलू म्हणजे मनातल्या मनात आम्ही बोलू किंवा विचार करू. कशाबद्दल? परमेश्वराबद्दल. मन घटी बोल बोलू, मनातल्या मनात देवाबद्दल सतत बोलत राहू. नारायणी सदा डोलू, आणि देवाबद्दल बोलता बोलता, नारायणाबद्दल, विठ्ठलाबद्दल, शंकराबद्दल बोलता बोलता, त्या देवनामामध्ये बोलता बोलताच आम्ही असे विरघळून जाऊ की आमच्या नकळत आमचा संपूर्ण देह डोलायला लागेल. म्हणजे मनरूपी भांड्यामध्ये केवळ ईश्वराचंच उच्चार करू, ईश्वराचंच नाव घेऊ, आणि ईश्वराचं नाव घेता घेता आनंदाने आम्ही डोलत राहू. असं संत ईश्वर भक्तीबद्दल बोलताना बोलतात. मन घटी बोल बोलू नारायणी सदा डोलू. आता पहिल्यांदा गद्य अर्थ समजून घ्या. वास्तवात सारे संत महंत प्रकाशासारखे निरंग अखंड श्रीरंग निर्गुण निरूप सर्वांच्या मुळाशी शून्य रूप सदोदित श्रीरूप असेच असतात. आता हे वाक्य तुम्हाला जरा जड वाटेल, परंतु वास्तवात सारे संत महंत प्रकाशासारखे, ज्याला आपण चैतन्य म्हणतो, ते वास्तवामध्ये निरंग आहे, त्याला रंग नाही. परंतु चैतन्य जेव्हा प्रकाश रूपाने वेगवेगळी किरण टाकतो, त्या प्रत्येक किरणामध्ये वेगवेगळे रंग दिसतात. म्हणून वास्तवात सारे संत महंत हे ब्रह्मप्रकाश रूप आहेत, आणि त्यांना नेमका असा रंग कोणता नाही. परंतु प्रकाश म्हणून ते अखंड आहेत. म्हणजे प्रकाश म्हणून ते अखंड आहेत, त्यांना रंग नाही. आणि अखंड प्रकाशमान असणं आणि त्याला नेमका रंग नसणं यालाच श्रीरंग म्हणजे अद्वैताचा रंग म्हणतात. म्हणून वास्तवात सारे संत महंत प्रकाशासारखे निरंग, रंग नसणारे, अखंड म्हणजे चैतन्याने परिपूर्ण असे श्रीरंग म्हणजे अद्वैती आहेत. आणि असे संत महंत हे खऱ्या अर्थानेच निर्गुण निराकार असं जे सर्व अस्तित्वाच्या मुळाशी तत्व असतं, त्या निर्गुण निराकार सर्वांच्या मुळाशी शून्य रूप, शून्य रूप याचा अर्थ शून्य रूपला पूर्णपणे असणार, पायारूप, सदोदित म्हणजे कायमस्वरूपी उदित म्हणजे ज्ञानाद्वारे मार्गदर्शन करणारे, श्रीरूप म्हणजे ईश्वरी संपन्नतेने युक्त असेच असतात. म्हणजे ज्याला आपण संत महंत म्हणतो ते खऱ्या अर्थाने अखंड प्रकाश रूप असतात. त्या प्रकाशाला रंग नसतो. परंतु हे संत महंत हे प्रकाशाच्या किरणांसारखे असल्यामुळे जसे वेगवेगळे किरण दिसतात, तसे संत वेगवेगळे किरण रूपे असताना त्यांचं भाव, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या हालचाली वेगवेगळ्या दिसतात. परंतु मुळामध्ये किरण वेगवेगळी रंगीत दिसली तरी सूर्य म्हणून किंवा मूळ चैतन्य म्हणून निरंग असतो. म्हणून सूर्याचा प्रकाश वेगवेगळ्या किरणात जरी असताना वेगवेगळ्या रंगाचा दिसला तरी सर्व किरण आणि सर्व सूर्य मूलतः केवळ चैतन्याचा अखंड गोल आहे. तर हे सर्व संत महंत हे मूलतः निर्गुण निराकार अव्यक्त परब्रह्माचीच सगुण साकार रूपे असल्याने संत मूलतः अखंड आहेत, मूलतः निर्गुण निराकार आहेत, मूलतः श्रीरंग म्हणजे संपूर्ण रंग एकवटलेला असा श्रेष्ठ रंग म्हणजे श्रीरंग आहेत. म्हणून ब्रह्म अखंड आहे, निर्गुण निराकार आहे, आणि ब्रह्माला रंग नाही, आकार नाही. याचा अर्थ सर्व आकार आणि सर्व रंग आणि सर्व गुण ब्रह्मामध्ये एकवटलेले आहेत. अशा अर्थी ब्रह्म हे श्री रूप आहे आकाराच्या पातळीवर,
ब्रह्म हे श्रीरंग आहे रंगाच्या पातळीवर, आणि ब्रह्म हे श्री गुण आहे म्हणजे गुणांच्या पातळीवर. सर्व गुण एकवटलेलं ते श्री गुण, सर्व रंग एकवटलेलं ते श्रीरंग, सर्व आकार एकवटलेलं ते श्रीरूप. म्हणून श्रीरूप, श्रीरंग, श्रीरंग म्हणून श्रीरूप म्हणजे निराकार, श्रीरंग म्हणजे निरंग, श्रीरूप श्रीरंग आणि अर्थातच श्रीगुण म्हणजे निर्गुण. आता निर्गुण याचा अर्थ सर्व गुण एकवटलेलं, निरंग याचा अर्थ सर्व रंग एकवटलेलं, निराकार याचा अर्थ सर्व आकार एकवटलेलं. आणि जेव्हा सर्व एकवटलेलं असतं तेव्हा त्यात वेगळे पण दिसत नाही. म्हणून ब्रह्म हे निर्गुण आहे, निराकार आहे आणि निरंग म्हणजे रंग नसलेलं, परंतु सर्व रंग एक असल्यामुळे ते श्रीरंग आहे, सर्वोत्तम रंग आहे. म्हणून ज्याला आपण निर्गुण म्हणतो ते श्रीगुण म्हणजे सर्व गुणांनी युक्त म्हणजे सर्व गुण संपन्न असतं. ज्याला आपण निराकार म्हणतो ते श्रीरूप म्हणजे सर्व आकाराने युक्त असं संपन्न आकार असतो. आणि ज्याला आपण निरंग म्हणतो ते श्रीरंग म्हणजे सर्व रंगाने एकवटलेलं असं असतं. म्हणून ही जी ब्रह्मचेतना आहे ती ब्रह्मचेतना निर्गुण, निराकार आणि निरंग आहे. म्हणजेच वेगळ्या अर्थाने ती श्री रूप सर्वश्रेष्ठ रूप असलेली, नंतर ती श्रीरूप आहे. म्हणजे निराकाराचं श्रीरूप असा अर्थ, निर्गुणाचं श्रीगुण असा अर्थ आणि निरंगाचा श्रीरंग असा अर्थ. ब्रह्म निराकार आहे म्हणजे श्रीरूप आहे, ब्रह्म निर्गुण आहे म्हणजे श्रीगुण आहे, आणि ब्रह्म निरंग आहे म्हणजे श्रीरंग आहे. म्हणजे निर्गुण निराकार निरंग ब्रह्माला श्रीगुण, श्रीरूप, श्रीरंग ब्रह्म असं म्हणतात. आणि संत हे त्या ब्रह्माच्या किरणासारखे असल्यामुळे मूलतः संत सुद्धा निर्गुण म्हणजे श्रीगुण आहेत, निराकार म्हणजे श्रीरूप आहेत आणि निरंग म्हणजे श्रीरंग आहेत. म्हणजे संतांमध्ये सर्व आकार, सर्व गुण आणि सर्व रंग, रंग याचा अर्थ छटा आपणाला एकत्वाने दिसू शकतात. परंतु प्रत्यक्षात ते वेगवेगळ्या रूपात आल्यामुळे आपण म्हणतो गजानन महाराज वेगळे, शंकर महाराज वेगळे, जय कृष्णमूर्ती वेगळे, ज्ञानेश्वर वेगळे, तुकाराम वेगळे, मोहम्मद वेगळा, येशू वेगळा, नानक वेगळा. तसं काही नसतं. ते किरणाची भिन्नता आहे. परंतु मूळ प्रकाश म्हणून सर्व संत हे निर्गुण म्हणजे श्रीगुण, सर्वश्रेष्ठ गुण असलेले, निराकार म्हणजे श्रीरूप सर्वश्रेष्ठ रूप असलेले, आणि निरंग म्हणजे श्रीरंग म्हणजे सर्व जेवढ्या जेवढ्या छटा आहेत रंगाच्या त्या एकत्व असलेले असतात. असा निर्गुण, निराकार आणि निरंगचा श्री गुण, श्रीरूप आणि श्रीरंग असा अर्थ घ्या. आणि आता जे वाचतो ते नीट ऐका. वास्तवात सारे संत महंत प्रकाशासारखे निरंग अखंड. आता निरंग अखंड म्हणजेच अखंडितपणे रंग नसलेले म्हणजे खरे तर सर्व रंग असलेले, सर्व रंग एकवटलेले श्रीरंग अद्वैती आहेत. वास्तवात सारे संत महंत प्रकाशासारखे निरंग अखंड श्रीरंग म्हणजे अद्वैती, निर्गुण निराकार किंवा निर्गुण निरूप आहेत. ते सर्वांच्या मुळाशी शून्य रूप म्हणजे वेगळ्या अर्थाने पूर्ण रूप आहेत. ते सदोदित म्हणजे कायमस्वरूपी तेज रूपाने मार्गदर्शन करणारे आहेत. कायमस्वरूपी ज्ञान तेजाने मार्गदर्शन करणारे अशा अर्थी सर्व संत श्रीरूप ईश्वरी संपदेने युक्त असेच असतात. म्हणून परत एकदा ऐका. वास्तवात सारे संत महंत प्रकाशासारखे निरंग अखंड श्रीरंग म्हणजे अद्वैती, निर्गुण निरूप सर्वांच्या मुळाशी शून्य रूप किंवा पूर्ण रूप, सदोदित म्हणजे कायमस्वरूपी तेज रूपाने उदित असणारे मार्गदर्शन करणारे श्रीरूप संपूर्ण ईश्वरी संपदेने संपूर्ण
ईश्वरी संपदेने, संपूर्ण ईश्वरी संपदेने म्हणजे गुणाने युक्त असेच असतात. ते जात येत नाहीत, कायमचेच असतात. ते जात येत नाहीत, कायमचेच असतात. ते खरे तर शांत मौन सारेच बोल फोल असल्याचे जाणणारे. ते शांत असतात, मौन असतात, सारेच बोल म्हणजे सर्व बोलणं फोल असल्याचे जाणणारे ते महान ज्ञानी असतात. मात्र जनसामान्यांना दिग्दर्शन करण्यासाठी देहात किंवा मनात म्हणजे मनरूपी घटात किंवा मनरूपी भांड्यात मर्यादेत ते ईश्वरी योजनेनुसार येतात. त्यामुळे आपल्याहून सर्वस्वी भिन्न शुद्ध अद्वैती असणारे असे ते संत आपणाला ओळखणे, आपण त्यांना जाणणे हे फार कठीण कर्म असते. नकळत आपण त्यांना आपल्यासारखे द्वैती सगुण साकार स्वभाव, आपण जसे द्वैतामध्ये वेगवेगळे आहोत तसेच आपण संतांना सगुण समजतो, साकार समजतो, वेगवेगळ्या भावातले स्वभाव भावसहित समजतो आणि त्यांना विविध भावरंगात आणि त्यांना विविध रूपामध्ये गुणामध्ये आणि विविध ज्याला आपण म्हणतो मुद्रा छटा याच्यामध्ये आपण त्यांना विविध भावरंगात त्यांना विभाजित करतो. म्हणून नकळत आपण अशा संतांना जे श्री गुण आहेत, जे श्री रूप आहेत, जे श्रीरंग आहेत, जे अखंड आहेत, जे अद्वैती आहेत, त्यांना आपण जाणत नसल्या कारणाने आपण त्यांना आपल्यासारखेच द्वैती भेदाभेद युक्त सगुण साकार स्वभाव विविध भावरंगात विभाजित म्हणजे वेगवेगळे असे समजतो. त्यांना आपल्यासारखे ये जा करणारे जन्म मृत्यू वरचेवर घेणारे क्षर म्हणजे नाशिवंत समजतो. ते बोलतात त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही आणि त्यांच्या बोलण्याला आपण त्यांचं बोलणं निरर्थक आहे असंही समजतो. वास्तवात हा प्रमाद आहे. खरं तर हा गुन्हा आहे, कारण आपण त्यांना ओळखू शकत नाही. त्यामुळे आपण त्यांना आपल्यासारखेच समजतो आणि आपल्यापेक्षा ते जेव्हा वेगळे बोलतात तेव्हा त्यांचं खरं अर्थपूर्ण बोलणं आपल्याला न समजल्या कारणाने त्या संतांच्या बोलण्याला आपण निरर्थक किंवा वेड्याखोळ्याचे बोल समजतो. हा दोष न लागावा म्हणून, हा दोष न लागावा म्हणून या काव्यात संतांचे विश्वतादात्म्य, संतांची वैश्विक एकरूपता, त्यांचं अद्वैत सुस्पष्टपणे मांडण्याचा परमप्रिय योग साधला आहे. असं आपल्याकडून त्यांच्याबद्दल दुर्वर्तन चुकूनही घडू नये म्हणून संत नेमके कोण असतात हे सुस्पष्टपणे त्यांचं अद्वैती रूप प्रकट करण्याचा योग या काव्याद्वारे या नारायणासाठी परमेश्वराने साधून दिला आणि तोच हा जो योग आहे तो योग काव्य रूपामध्ये आपणा पुढे मांडत आहे. वाचकांना हा अमृतपान योग प्रमुदित करू. हे जे काव्य आहे ते प्रत्यक्ष संतांचं आपल्याला न कळलेलं रूप दाखवणार असं हे काव्य आहे आणि हे काव्य जर आपल्याला नीट समजलं तर त्याला अमृतपान योग म्हणजे अमृत प्राशन करण्याचा योग म्हणावा लागेल. आणि हा अमृतपान योग आपणाला प्रमुदित करो, आपणाला अत्यंत आनंदित करो असं परमेश्वर चरणी निवेदन करतो. आणि आता हे काव्य वाचतो ते नीट ऐका. मनघटी बोल बोलू नारायणी सदा डोलू. आता हे संत स्वतःबद्दल बोलतायत अशा अर्थाने लक्ष द्या. मनघटी बोल बोलू नारायणी सदा डोलू. मनरूपी भांड्यामध्ये आमच्या मनातल्या मनात आम्ही बोल बोलू आणि ते बोल परमेश्वराचे असल्यामुळे त्या परमेश्वर नामामध्ये दंग होऊन आम्ही आमच्याशीच जसा नाग स्वतःशी डोलतो तसा डोलतो असं संत म्हणतात. मनघटी बोल बोलू नारायणी सदा डोलू. आता नीट ऐका. आम्ही निरंग निरंग आम्ही प्रकाश श्रीरंग मनघटी सप्तरंग विश्वरंगी विश्वदंग आम्ही अखंड अखंड
आम्ही नित्य प्रेमानंद मन घटी हसू हसू विश्वरंगी दंग सू आम्ही निर्गुण निरूप निरंतर श्री रूप मन घटी गुण रूप सर्व मुळी शून्य रूप आम्ही सदोदित असू जात येत कदा नसू मन घटी येऊ जाऊ कैवल्यात सदा राहू आम्ही मौन अबोल जाणू बोल सारे बोल मन घटी बोल बोलू नारायणी सदा डोलू मन घटी बोल बोलू नारायणी सदा डोलू. आता दोन दोन ओळ्यांचा नीट अर्थ बघा. संत काय म्हणतात? आम्ही निरंग निरंग आम्ही प्रकाश श्रीरंग. संत म्हणतात ब्रह्म म्हणून आम्हाला कोणताही रंग नाही, छटा नाही. आम्ही अखंड प्रकाश आहोत आणि अखंड प्रकाश, रंगविहीन अखंड प्रकाश ही खरी तर सर्वात उच्च अवस्था आहे रंगाची. म्हणून रंगरहित प्रकाश हाच उच्च प्रकाश म्हणजे श्रीरंग आहे. मात्र जेव्हा ते जन्माला येतात तेव्हा तुमच्या आमच्यासारखे त्यांना द्वैत म्हणजे काय आणि अद्वैत म्हणजे काय दोन्ही कळत असतो. मनघटी सप्तरंग. तर साधू संत स्वतःच्या मनामध्ये सप्तरंग म्हणजे 7 रंगाचं मिळून चैतन्य म्हणतो. तर साधू आपल्या मनामध्ये सप्तरंग जाणतात आणि ते मनामध्ये सप्तरंग जाणतात आणि लगेच हे सप्तरंग असले तरी विश्वामध्ये दंग असताना ते विश्वदंग होतात आणि त्यांच्यातील सप्तरंग जातात आणि ते संपूर्ण विश्वामध्ये एक रंगाने रंगून जातात आणि हे विश्वची माझे घर असं त्यांच्या मनामध्ये प्रकर्षाने जाणवतं. म्हणजे आम्ही निरंग निरंग आम्ही प्रकाश श्रीरंग मनघटी सप्तरंग विश्वरंगी विश्वरंग. तसे संतांना तुमच्या आमच्यासारखं मन असतंच, त्यांना सप्तरंगाची जाणीव असतेच. परंतु सप्तरंग हे एकत्वाने चैतन्य आहे आणि एकत्वाने एकरंगी निरंग म्हणून श्रीरंग म्हणून सर्वश्रेष्ठ प्रकाश म्हणूनच ते स्वतःला ओळखतात. आणि असे ओळखता ओळखताच ते विश्वासी असे एकरूप होतात, विश्वामध्ये असे विश्वदंग होतात की त्यांच्यातून उद्गार उत्स्फूर्त उद्गार निघतो. काय निघतो? हे विश्वची माझे घर. आता दुसरं कडवं. आम्ही अखंड खंड आम्ही नित्य प्रेमानंद मन घटी आसू आसू विश्वरंगी दंग असू. त्यांना बिलकुल माहित आहे ते अखंड योग स्थितीत आहेत, ते अखंड अभिन्न अचिंतनीय ज्याचा भेद घेता येत नाही असे ते अखंड परब्रह्म आहेत आणि त्या परब्रह्माच्याच प्रेमानंदामध्ये नित्य निरंतर ते दंगलेले असतात. परंतु लोकांची वाईट अवस्था बघून लोक मायेत फिरतायत, भ्रमात गुंतलेत हे बघून माणूस म्हणून कधीतरी तेही मनातल्या मनात माणसाच्या उत्तम अवस्थेला हसतात. हसतात म्हणजे चांगल्या अर्थाने उत्तम अवस्था माणसाची बघून त्यांना आनंद होतो आणि त्याचं हीन वर्तन बघून त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. चांगलं बघून हसू येणं आणि वाईट बघून डोळ्यात अश्रू येणं हे संतांबद्दल तुमच्या आमच्यासारखं घडतं. परंतु त्यांना माहीत असतं की तुम्ही आम्ही नव्हे तर अखिल विश्व हे अखंड आहे आणि अखिल विश्व हे अखंड आहे. या अखंड विश्वाच्याच प्रेमरूपी आनंदामध्ये संत खरे तर बहुत काळ असतात. परंतु जेव्हा ते तुमच्या आमच्यामध्ये येतात तेव्हा आपल्या दुर्वर्तनाला बघून आपल्या पतनाला बघून त्यांच्या सुद्धा डोळ्यात अश्रू येतात आणि जेव्हा आपण फार चांगले वागतो तेव्हा त्यांच्याही चेहऱ्यावर हसू येतं. याचा अर्थ हसू आणि आसू याचं ज्ञान त्यांना जरूर असतं, कारण मुळातच ते सर्वज्ञानी असतात. परंतु सर्वज्ञानी म्हणून ते स्वतःला अखंड आणि नित्य प्रेमरूपी आनंदात मग्न समजतात. परंतु आपली सांप्रत दुरवस्था बघून त्यांच्या डोळ्यात आपल्यासारखंच अश्रू येतात. आणि जर एखादा कोण चांगला असेल
तर त्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर हसू सुद्धा उमटतं. म्हणून एक वेगळा मानव म्हणून त्यांच्याजवळ आपल्याजवळ आहे ते जरूर आहे, परंतु दोषाचा आणि गुणाचा विचार केला तर ते मात्र अखंड परब्रह्म गुणी असल्यामुळे त्यांच्याजवळ गुणदोषाचा वेगळेपणा त्यांच्यासाठी मुळीच नाही. फक्त कौतुकाची थाप देताना भक्ताच्या पाठीवर त्यांच्या चेहऱ्यावर जरूर हास्य उमलतं आणि एखाद्या शिष्याचं वाईट वर्तन होऊन त्यांचे डोळ्यात करुणेचा भाव म्हणजे अश्रू उमटतात. कारण तसही ते अखंडातून खंडित मानव म्हणून आलेले असल्यामुळे हा मानवांचा जो नियम आहे, सगुण साकारचा नियम आहे, तो पाळणं त्यांनाही बंधनकारक आहे. म्हणून रामकृष्ण जरी अवतार झाले तरी त्यांना सुद्धा मानवी जे गुण आहेत ते योग्य वेळी व्यक्त करावेच लागले. परंतु उर्वरित काळी जेव्हा ते कुठल्याही धकाधकी नसत तेव्हा मात्र ते स्वतःला विसरून अखंड परब्रह्मच होते. अशा अर्थी साधू संत सुद्धा नेहमीसाठी अखंड आणि नित्य प्रेमानंदात असतात. परंतु माणसांची दुरवस्था बघून त्यांच्याही डोळ्यात अश्रू येतात आणि उत्तम वर्तन बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर हसू सुद्धा येतं. अन्यथा ते विश्वरंगामध्ये दंग असतात. म्हणून आम्ही अखंड अखंड, आम्ही नित्य प्रेमानंद, मनगटी हासू हासू, विश्वरंगी दंग असू. तर पहिली गुण अखंड ब्रह्मा संदर्भात आणि दुसरी गुण म्हणून पहिली ओळ अखंड ब्रह्मा संबंधात त्यांचं असणं सांगते आणि प्रत्येक दुसरी ओळ मानव म्हणून जन्माला आल्यानंतर मानवाबद्दल त्यांना जे काय वाटतं ते सांगते. आम्ही निर्गुण निरूप निरंतर श्री रूप. ब्रह्मस्थितीच्या दृष्टीने त्यांच्याजवळ गुण नाही, रूप नाही आणि गुण, रूप आणि भाव यांनी अखंड एकवटलेले म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचं रूप श्री रूप आहे. म्हणजे सर्वोत्तम रूप म्हणजे संत म्हणतो. परंतु समाजामध्ये वावरताना, समाजाकडे बघताना मात्र मनघटी गुण रूप सर्व मुळी शून्य रूप. त्यांचं मन जेव्हा समाजाबद्दल विचार करायला लागतं तेव्हा गुणदोष त्यांना जरूर दिसतात. परंतु मनाचं अमन झालं की सर्व मुळी शून्य रूप, की सर्वांच्या वाशी शून्य परब्रह्म वा पूर्ण ब्रह्म म्हणून ते असतात. आम्ही सदोदित असू जात येत कदा नसू. आम्ही कायम उदितच आहोत, आम्ही कायम ज्ञान प्रकाशाने उदितच आहोत. आम्ही कधी मावळत नाही, आम्ही जात येत नाही. हा त्यांचा ब्रह्मगुण आहे. मनघटी येऊ जाऊ कैवल्यात सदा राहू. परंतु तुमच्या आमच्याशी बोलताना, संवाद साधताना ते त्यांना आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या पातळीवर यावं लागतं. संवाद साधून झाला की ते त्यांच्या मूळ स्थितीत, कैवल्य स्थितीत जातात. पुढे आम्ही मौन अबोल जाणू बोल सारे फोल. ब्रह्म म्हणून ते मौनी आहेत, अबोल आहेत. त्यांना माहित आहे सर्व बोल हे शेवटी फोल आहेत. परंतु तुम्हा मला मार्गदर्शन करताना, या जगामध्ये तुमच्या आमच्यात वावरताना मनघटी बोल बोलू नारायणी सदा डोलू. तुमच्या आमच्याबद्दल बोलताना ते काही बोल जरूर बोलतात. ते बोलता बोलता ते बोलणं संपल्यानंतर ते त्या नारायणाचं नाव घेताना सुद्धा ईश्वराचे बोल बोलतात आणि ईश्वराचे बोल बोलता बोलता परत ते नारायणी सदा डोलू म्हणजे ब्रह्मचेतनेत विलीन होतात आणि आपल्या विश्वरंग पूर्ण ब्रह्म आनंदमय स्थितीत ते पुन्हा एखाद्या नागासारखे आपलेच आपल्याशी डोलू लागतात. तेव्हा ही जी 5 कडवी आहेत त्यातल्या 5 कडव्यातील प्रत्येक पहिली ओळी त्यांचं ब्रह्मरूपत्व दाखवते आणि दुसऱ्या ओळीमध्ये ते व्यवहारात तुमच्या आमच्यासारखे असतात. आम्हाला मार्गदर्शन करायला आलेले असतात. त्यामुळे आपण चांगलं केलं तर त्यांना आनंद होतो, आपण वाईट केलं तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. अशा तऱ्हेने तुमच्या आमच्याशी वागताना ते तुमच्या आमच्या भावाचा विचार करून, तुमच्या आमच्या गुणाचा विचार करून, तुमच्या आमच्या असण्याचा विचार करून तारतम्याने वागतात. परंतु एकदा का तुमच्या आमच्याशी त्यांचा संवाद संपला की उर्वरित अखंड आयुष्य त्यांचं केवळ ब्रह्मस्थितीत असतं.
म्हणून या 5 कडव्यातील पहिली ओळ नेहमीच ब्रह्मस्थिती दाखवते आणि दुसरी ओळ त्यांनी समाजात जन्म घेतला असल्या कारणाने समाजाशी, समाजातील माणसांशी नात्याच्या पद्धतीने सांधा जोडून समाजाशी संलग्नता दाखवताना मात्र ते तुमच्या आमच्यासारखे आहेत असं दाखवतात, परंतु प्रत्यक्षात ते परब्रह्मच असतात. असा या मनघटी बोल बोलू नारायणी सदा डोलूचा अर्थ आहे. तेव्हा आता पुन्हा एकदा ही 5 कडवी वाचतो. त्यातलं प्रत्येक कडव्यातील पहिली ओळ त्यांची ब्रह्मस्थिती दाखवते आणि दुसरी ओळ ते समाजाशी संबंधित असताना ते समाजाच्या पातळीला उतरून परंतु आपला ब्रह्मभाव न टाकता जे उत्तमातलं उत्तम आहे ते तुमच्या आमच्यासाठी सांगायचा प्रयत्न करतात, असा याचा अर्थ आहे. त्या पहिली ओळ त्यांचं निर्गुण निराकार ब्रह्मरूप दाखवते आणि दुसरी ओळ त्यांचं सगुण साकारात आल्यामुळे सगुण साकारा लोकांना मार्गदर्शन करताना त्यांचं जे ज्ञान आहे, दिव्यत्व आहे ते जरूर दाखवतात. परंतु एकदा का तो संवाद साधला की ते परत आपल्या मूळ जागी अखंड ब्रह्मस्थितीत जातात. म्हणून पहिली ओळ निर्गुण निराकार अखंड स्थितीची आणि दुसरी ओळ सगुण साकारात आल्यानंतर तुम्हा मला मार्गदर्शन करताना थोडेसे तुमच्या आमच्या पातीला येऊन आपणाला समजेल असं बोलणारी, सांगणारी अशी ही दुसरी सगुण साकार स्थिती आहे. हे सर्व लक्षात घेतल्यानंतर परत एकदा काव्य नीट ऐका, मग निश्चितच तुम्हाला पूर्ण अर्थ कळेल. मनघटी बोल बोलू नारायणी सदा डोलू, आम्ही निरंग निरंग आम्ही प्रकाश श्रीरंग, मनघटी सप्तरंग विश्वरंगी विश्वदंग, आम्ही अखंड अखंड आम्ही नित्य प्रेमानंद, मनघटी हासू हासू विश्वरंगी दंग असू, आम्ही निर्गुण निरूप निरंतर श्री रूप, मनघटी गुण रूप सर्व मुळी शून्य रूप, आम्ही सदोदित असू जात येत कदा नसू, मनघटी येऊ जाऊ कैवल्यात सदा राहू, आम्ही मौन अबोल जाणू बोल सारे फोल, मनघटी बोल बोलू नारायणी सदा डोलू. म्हणजे मनरूपी भांड्यात याचा अर्थ सगुण साकारात आल्यानंतर ते थोडेसे तुमच्या आमच्यासारखे दिसले तरी मूळ त्यांचा ब्रह्मगुण ब्रह्मस्थिती कधी ढळत नाही. म्हणून पहिली ओळ ब्रह्मस्थितीची आणि मनघटी आल्यानंतरची दुसरी ओळ सगुण साकारात येऊन तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करणारी, परंतु कधीही आपली मूळ ब्रह्मस्थिती न सोडणारी अशी दुसरी ओळ आहे. ते लक्षात घ्या. आणि मनघटी बोल बोलू नारायणी सदा डोलू या काव्याचा अमृतपान रसयोग साधण्याचा आपण प्रयत्न करावा. मार्गशीर्ष सिद्ध प्रतिपदेच्या दिवशी अशी आपणाला विनंती आहे. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. सुदिन सुप्रभात असतु.